12वा प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती सध्या आपण बघतोय गोलंदाज सज्ज होईल. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. धन्यवाद डीजे. इथून जर आपण बघितलं तर सामना सुरू होतोय तिसरा. आज आपण बघतोय पहिल्या फेरीतील 2 संघ विजयी झालेत. एका साईडला जर बघितलं संघ तर टिवरी मास्टर संघ विजयी होतोय. पंचांचा इशारा येतोय. इथून सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज दिलीप पाटील आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायचा. झेल 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 सुटला जातोय हा झेल आणि इथून येणाऱ्या काळामध्ये धावा येतील त्या बॅटर करणं सध्या आपण बघतोय. 2 फलंदाज आपण जर बघितलं तर गणेश आहेत आणि गणेशचा इथून झेल सुटला जातोय. नॉन स्ट्राईक एंड वरती सध्या आपल्याला गणेश पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती किरण आणि गणेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कांदरपाडा मास्टर संघाकडनं पाहायला भेटतंय. इथून फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहेत. इंटू द गॅप चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. इथून दुसऱ्या चेंडूवरती जर आपण बघितलं तर मोठा फटका खेळला जातोय आणि चौकार येतोय. धावसंख्या होती ती 5. इथून बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. पूर्णपणे झाले बीट. सध्या 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक या चेंडूला उचलेल फेकी करेल. तोपर्यंत जर विचार केला तर 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात आणि 2 धावांनी धावसंख्या बलकावरती लागली जाते. ती म्हणजे 7 धावा. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. सध्या तरी आपण बघितलं तर शिरगाव मास्टर संघ हा जर बघितला संघ तर सध्या ह्या मॅचचा आनंद घेत असताना सध्या डावपेच असतील. इथून प्लॅनिंग असेल. नक्कीच आज त्याच्याकडनं चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये. इथून बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तिथून थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती येतील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जाईल. तोपर्यंत 1 धाव काय रोखू शकणार नाही आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 8 धावा सध्या फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या जातात. आपण जर बघितलं किशोर पाटील असतील शिरगाव संघाकडनं आज खेळताना पाहायला भेटतील. यशपाल किने असतील. सध्या 40 वर्ष पूर्ण झाले आणि 5 ते 6 दिवस अगोदर त्यांचा बर्थडे सुद्धा झालाय आणि ते सेलिब्रेशन सुद्धा आम्ही केलंय. इथून 1 धाव पलून काढले. सध्या गणेश ठाकूर असतील. आज मात्र संधी या संघातून बघितले पण सध्या फंबल फंबल फंबल. इथून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये सुखरूप पाहायला भेटतं. यस नो सध्या सुरू होतं पण शेवटच्या क्षणाला डेंजर झोन मध्ये होते फलंदाज. आपण जर विचार केला तर किरण पण सुखरूप पाहायला भेटतात. पहिल्या षटकातील या चेंडूवरती 2 धावा येतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण रोखलं गेलंय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आज गणेश ठाकूर यांना जर आपण बघितलं ना तर आज संधी भेटते. पुन्हा एकदा सज्ज होतील
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, बीट होतील इथून चेंडू जर बघितला तर डीप थर्डमॅन क्षेत्र दिशेने जातोय, पण धावचीची संधी इथून जर विचार केला तर गणेश ठाकूर यांनी आपले हात वरती केले होते आणि इथून परतावा लागेल. पहिला हादरा, पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या जातात. 11 धावा, 1 गडी बाद कांदरपाडा मास्टर संघाच्या. आणि आपण जर बघितलं तर आगरीकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सध्या खजिनदार राजेश दादा भोईर यांचं इथून आपल्या कामानिमित्ताने थोडस या मैदानाच्या दिशेने थोडं बाहेर जात असताना सध्या गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण जर बघितलं तर नवघर मास्टर रेस संघाकडनं गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत असताना संदेशला आपण बघतोय. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण नाही समजला चेंडू. इथून चांगला चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय प्रमोद दादा असतील लॉंग ऑफला. आपण सध्या बघतोय उदय पाटील असतील, जबरदस्त खेळाडू, ओपन क्रिकेट सुद्धा ते खेळतात जुचंद्रच्या मैदानावरती. आपण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या मार्फत पाहायला भेटला. तिथून चेंडू जातोय ऑन साइडला. इथून उदय पाटील या चेंडूवरती येतील, चांगलं क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल आणि तिथून 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आपण बघितले गेल्यात. आणि आपण जर उदय पाटील यांचा विचार केला तर शिरगावच्या मैदानावरती 50 धावेची जबरदस्त फलंदाजी आणि तिथून चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुद्धा खेळताना पाहायला भेटते. आणि तिथून जुचंद्रच्या मैदानावरती पत्तू पॅकर्स या संघातून ओपन क्रिकेट हाताळताना तो खेळाडू आपण बघितला गेला होता. आणि चांगली स्पर्धा आपण जर बघितली तर मोहनदादा पाटील यांची जी स्पर्धा होती, जबरदस्त स्पर्धा सध्या आपण बघतोय या हंगामामध्ये. इथून पुन्हा एकदा मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथून त्याच्या डोक्यावरनं खेळला जातोय. प्रमोद येतील या चेंडूला आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतील. तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाही आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ, 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 15 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा संदेश सज्ज होत असतील गोलंदाजी मार्कवरती. नवीन बॅटर आपण जर बघितला तर नवीन सध्या आपण बघतोय. यावेळी इथून जर बघितलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकतो कारण इथून फेक खराब होते, कलेक्शन नाही होत आणि तिथून आणखीन एक धाव येते. सध्या रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांमध्ये चांगल्या पद्धतीची पाहायला भेटते. सध्या धावा जमा करण्याचं काम केलं जातंय. इथून संघ जर बघितला आपण तर कांदरपाडा आई भावदेवी मास्टर कांदरपाडा संघाकडनं सध्या आपण बघतोय चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटते. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा धाव फलकावरती लागल्या जातात त्या म्हणजे 17 धावा, 1 गडी बाद. यावेळी जर बघितलं तर डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय.
यावेळी जर बघितलं तर इथून फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे आणि सेलिब्रेशन सुद्धा केलं जात आहे आणि सध्या गडी बाद होतोय, परतावं लागतंय. फलंदाज आपण जर बघितलं तर किरण बाद होतोय. किरण बॅक टू डगआउट होतोय. 2 षटकातील आतापर्यंत जर बघितलं तर दुसऱ्या षटकातील 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय सध्या आणि धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 17 धावा. डीजे कडे जातोय एक ते एक छोटीशी धून. नक्कीच डीजे थोडं थांबेन. आदरणीय सन्माननीय शिरगाव गावातील एक गुड व्यक्तिमत्व सध्या आपण बघतोय. डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. आज आपण खेळताना बघतील सध्या आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न होतील. विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आज शिरगाव मास्टर संघाकडनं खेळताना आपण बघतोय त्या संघाचे कर्णधार आहेत आणि नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या मार्फत धावसंख्या फलकावरती लागली गेले. 17 धावा, 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आता येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे काय घडतंय, काय बिघडतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितलं तर सध्या आपण बघतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरणला बघतोय आपण. इथून चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद. जे धावफलकावर जातात. हॅलो या हॅलो हॅलो इथून मोठा फटका येतोय आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. नवीन सध्या जबरदस्त बॅटिंग करतोय. इथून रेग्युलर 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 फायर होत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय माजी नगरसेविका सध्या मॅडमचं इथे आगमन होत असताना, विमल पाटील मॅडमचं इथे आगमन होत असताना माजी नगरसेविका तसेच आपण जर बघितलं तर अजून मान्यवर आदरणीय सन्माननीय मोहन पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय सध्या आमच्या व्यासपीठावरती आणि इथून मान्यवरांचं स्वागत केलं गेलंय चौकाराने. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. हर्षलला विनंती असेल की आमच्या सध्या व्यासपीठाच्या दिशेने कॅमेरामॅन सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय माजी नगरसेविका मॅडम विमल पाटील मॅडमचं इथे आगमन आणि त्यानंतर आदरणीय सन्माननीय मोहन पाटील साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. सध्या आमच्या व्यासपीठावरती डीबीएनच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जातोय. इथून ऑन साइडला फटका तर खेळलाय. चेंडू जातोय सरळ, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतंय
सध्या स्ट्रगल सुरू आहे, फंपलिंग सुरू आहे, पण मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर 2 धावा नवीनच्या बॅटमधून येत असताना संघ पोचलाय. आतापर्यंत जर विचार केला तर 39 धावा, 2 गडी बाद आणि तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन याची बॅटिंगचा जर विचार केला तर 22 धावा. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय, उंची गाठले, तिथून उदय पाटील आलेत आणि उदय पाटीलच्या हातातून होते चुकी, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. पंच मला वाटतं का तिथून जर आपण बघितलं प्रेक्षक आहेत चौकार आणि सध्या चौकार येतोय शेवटच्या चेंडूवरती आणि इथून धावसंख्येचा जर विचार केला तर कांदरपाडा मास्टर संघ पोहोचलाय तो म्हणजे 43 धावेवरती. इथून 3 षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स बाईक सुद्धा जाईल. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स बाईक घेऊन जायचं आहे. प्रवीण दादा असतील, प्रवीण दादा आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स जी आपली गाडी आहे ती घेऊन जायचं आहे. डीजे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण जर बघितलं तर उदय पाटील यांना आपण सध्या बघतोय 40+ सध्या पूर्ण झालेत आणि आता आपण सध्या बघतोय उदय पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना स्ट्राइक एंड वरती आता मात्र बॅटर जर बघितलं तर अजय आहेत सध्या आपण बघतोय. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा ब्लॉक अलर्टचा चेंडू होता असताना बॅटने या चेंडूला खेळलं जाते मिड विकेट क्षेत्राच्या रिजन मध्ये आणि तिथून या चेंडूवरती येते 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 44 धावा फलकावरती लागत असताना पाहायला भेटतात. पुन्हा एकदा उदय पाटील सज्ज होतील गोलंदाजी मार्क वरती. इथून फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी, झेल पकडला जातोय आणि इथून मात्र नवीनला परतावं लागतंय. नवीन याची झुंजावत खेळीला लागतोय पूर्णविराम. गॉन हमसे अगर खड़ा खड़ा वही गाड़ दे, छोड़े नहीं कुछ भी कसर, पूरा हुलिया बिगाड़ दे, करे नहीं बोल बचन, खाली पीली नहीं भौंक दे, सट के जो अपना मगज हम कस के दहाड़ दे, किया जिसने भी हमसे झगड़ा रे, अब जो भी सामने से अकड़ा, सीधा गिरे बॉल उसका पकड़ा रे, तोड़ा फिर हाथ पैर चमड़ा, लफड़ा साला वकड़ा तिकड़ा वकड़ा तिकड़ा वकड़ा तिकड़ा लफड़ा साला वकड़ा तिकड़ा वकड़ा तिकड़ा वकड़ा तिकड़ा लफड़ा साला वकड़ा तिकड़ा वकड़ा तिकड़ा वकड़ा तिकड़ा. डीजे मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर आता कर्णधार पाहायला भेटतात. म्हणजे अक्षय पाटील असतील, सध्या अक्षय राऊत आपण सध्या बघतोय कर्णधार आहेत आणि इथून जबाबदारीने खेळावं लागेल कारण पेस वर्सेस बेसची लढाई आहे. जर आपण समोर जर बघितलं तर अक्षय पाटील आहेत, अक्षय घरत आहेत आणि तिथून जर बघितलं अक्षय राऊत आहेत सध्या आणि समोर गोलंदाजी मार्क वरती जर विचार केला तर उदय पाटील आहेत. मैदानाच्या आतमध्ये बेस वर्सेस बेसची लढाई आहे. पाहायचं आहे काय घडतंय.
इथून फुलटा चेंडू होता पायांवरती आदळला जातोय यष्ट्यांच्या मध्ये सापडला जात आहे आणि तिथून उदय पाटीलने बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवलाय अक्षय राऊत या फलंदाजाला. डीजे नवीन बॅटर आपण सध्या बघतोय मिस्टर हेमंत आपण बघतोय हेमंत ठाकूर असतील हिम्मत पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती इथून सरळ बॅटने खेळला जातोय पाहायचा आहे प्रमोद दादा या चेंडू खाली येतील वन बाउंड चेंडूला फील्ड केलं जाईल सध्या तरी बघितलं तर एक धाव पळून काढले दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होतोय आणि या चेंडूवरती येतात 2 धावा 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते आतापर्यंत 46 धावा 4 गडी बाद शेवटच्या जर आपण बघितलं तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर नवघर मास्टर सांस्कृतिक क्रीडा मंडळ ए सध्या क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला भेटतोय खोलवर टप्प्याचा आणखीन एक चेंडू हाताळला जातोय आणि उदय याचं कौतुक करावं लागेल कारण चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला भेटतोय आणि याही मैदानावरती सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते थोडेसे नाराज आहेत यष्टीरक्षकावरती पण इथून हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न असं सध्या जर आपण बघितलं तर उदयाचं म्हणणं होतं की यष्ट्यांवरती नेम करणं गरजेचं होतं पण नाही केला गेला तिथून एक धाव आली एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 47 धावा शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे इथून गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने खेळला जाते एक धाव तर पळून काढला डीप वरती क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील आणि सध्या तरी जर मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात कांदरपाडा मास्टर संघ पोहोचलाय 4 गडी बाद 49 धावा 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत जाऊया डीजे कडे डीजे चला विनंती शेल शिरगाव मास्टर संघ कर्णधार आणि श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने यायचंय थोड्याच वेळात आपण टॉस का बॉस आपण सध्या बघतोय वाघवा देवी 40+ मास्टर क्रिकेट संघ आचोले आयोजित मास्टर चषक 2024 टॉस का बॉस थोड्याच वेळात आपण केला जाईल प्रमोद दादा सध्या आपण बघतोय नितीन पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत शेवटचं षटक आहे मार्गस्थ इथून मोठा फटका स्लॉट मध्ये चेंडूला पाठवून दिले सरळ पार्किंग प्लॉट मध्ये आउट ऑफ द पार्क षटकार इथून धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आतापर्यंत 55 धावा फलकावरती लागत असताना कांदरपाडा मास्टर संघ 4 गडी बाद झालेत पण इथून शेवटच्या या षटकामध्ये सध्या बॅकफुटला गेले जबरदस्त फटका डीपवरती क्षेत्ररक्षक आहे पण तिथून फंबल होतोय आउटफील्ड थोडीशी स्लो आहे पण चेंडू नाही थांबणार शेवटच्या क्षणाला चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातो सीमारेषा पार चौकार डीजे चला विनंती असेल शिरगाव मास्टर संघ कर्णधार आणि तिथून विनंती असेल श्री गणेश मास्टर घासकोपरी संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने यायचंय
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण बॅट आणि चेंडूवर संपर्क नाही झाला. इथून डॉट बॉल सध्या कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषा पार 4 आणि तिथून कमबॅक करण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडू डॉट हाताळताना सध्या पाहायला भेटतोय. 59 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नितीन पुन्हा एकदा सज्ज, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक होतोय. शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येईल पर्यंत एकच धाव या चेंडूवरती येते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 60 धावा फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटतात कांदरपाडा मास्टर या संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांना विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. श्री गणेश घासकोपरी संघ कर्णधार आपण सध्या बघतोय, कर्णधार आपण सुद्धा यायचं आहे. विजय पाटील, विजयदादा यांचं इथे आगमन होत असताना नितीन यांनी मात्र चांगल्या पद्धतीचा कमबॅक सध्या पाहायला भेटतोय. 60 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून मोठा फटका, मात्र साऊंड खूप चांगल्या पद्धतीचा आलाय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, षटकार. इथून आपण जर बघितलं तर टॉस सुद्धा केला जाईल. एक महत्वाचा मॅच सध्या आपण बघतोय. श्री गणेश घासकोपरी मास्टर्स सध्या आपण बघतोय. आदरणीय सन्माननीय विमलताई पाटील माजी नगरसेविका सध्या आहेत आणि त्यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. आपण सध्या बघतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय हेड आणि टेल असा हा टॉस कॉइन स्पिन केला जाईल. विमलताई पाटील सध्या माजी नगरसेविका आहेत आणि त्यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. दोन संघामध्ये एका साईडला संघ जर बघितला तर शिरगाव मास्टर संघ आणि एका साईडला जर बघितला तर श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ. इथून टॉस स्पिन केला जातोय आणि इथून कॉल दिला होता हेड आणि सध्या तरी इथून नाणेफेकीचं कौल जिंकलंय श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ. नक्कीच आपण जर बघितलं तर सन्मान चिन्ह सुद्धा दिली जातील मान्यवरांच्या हस्ते. सध्या आपण बघतोय श्री गणेश घासकोपरी संघ कर्णधार विजय पाटील असतील, त्यांना इथून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर शिरगाव मास्टर संघाचे कर्णधार आहेत डॉक्टर पांडुरंग पाटील, इथून त्यांना इथे सन्मान चिन्ह दिलं जात आहे. इथून विनंती असेल ताईंना की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विजयदादा काय म्हणशील, नाणेफेकीचं कौल जिंकलाय, काय डिसिजन? 5 षटकांचा हा सामना आहे. सातत्याने आपण या स्पर्धेमध्ये खेळता, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप गेल्या वर्षापेक्षा खूप चांगलं बनवले आणि इथून खेळताना कसं वाटेल? खूप छान वाटते. गेल्या वर्षी पण खेळलो आम्ही आणि या वर्षी पण खेळणार आहोत. नक्कीच. शिरगाव संघासोबत खेळताना मला वाटतं की पहिल्यांदा तुम्ही खेळत आहेत. नाही खेळलो आम्ही, याला दमनला एक मॅच झाली, पण त्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये फरक आहे. नक्कीच. बेस्ट ऑफ लक विजय पाटील दादा असतील. थांबायचं आहे. सध्या नाणेफेकीचं कौल हरलंय. पांडुरंग पाटील असतील, डॉक्टर साहेब इथून बॅटिंग घेत आहे, पण इथून बॅटिंग करण्यासाठी आज काय गेम प्लॅन असतील? तसं म्हटलं तर ग्राउंड खूप छान आहे आणि चांगले शॉट्स बाहेर जात आहेत. तर पहिलीच बॅटिंग आल्यामुळे तसं काय टीमवर तेवढा लोड नाही आहे. अगदी खूप मनापासून आणि जोरदार खेळायचं आहे. जितका स्कोअर करता येईल तेवढा करायचा आहे. नक्कीच. आपण जर बघितलं तर या आयोजनाबद्दल, म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही खेळले होते, इथून मला वाटते का तुमची पहिली स्पर्धा होती आणि आज या वर्षामध्ये खेळताना या आयोजनाबद्दल काय म्हणाल? यावर्षी आम्ही या ठिकाणी पहिलेच आलेले आहेत आणि ग्राउंड खूप छान आहे. सुंदर असा नजारा आहे. बाजूने हायवेवरून भरपूर काही व्हेकल जात आहेत आणि खूप छान असं वातावरण पण चांगलं आहे आज, त्यामुळे खूप 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 छान असं वाटतंय. नक्कीच. आपण सध्या बघतोय
इथून दोन संघामध्ये टॉस झाला. श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि त्यांनी डिसाईड केलं की आम्ही पहिली फिल्डिंग करणार आणि तिथून शिरगाव मास्टर संघाला जात आहे बॅटिंग. तर येणाऱ्या या सामन्यानंतर आपण बघतो या इनिंग नंतर तो संघ सुद्धा खेळताना पाहायला भेटेल. डॉक्टर साहेब बेस्ट ऑफ लक, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असतील पुढच्या वाटचालीसाठी. ओव्हर टू धनंजय पाटील. मंडप डेकोरेटर्स कुठे असतील त्यांना विनंती आपण लवकरात लवकर या ठिकाणी संपर्क साधायचा. मंडप डेकोरेटर्स आणि विजयजी पाटील जे आपल्या घासकोपरी संघाचे कॅप्टन आहेत त्यांना विनंती आपण प्लेइंग 11ची लिस्ट आहेत ती लिस्ट या ठिकाणी घेऊन जाणार आहात. पुण्यात सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्व आपल्या 40+ क्रिकेटचे चाहते वर्ग या सर्वांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ओटा गँग या ठिकाणी रेडी आहेत, ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ओटा गँगचे सर्व सहकारी ज्यामध्ये विजयजी पाटील स्वतः या ठिकाणी आहेत, त्यांच्या सहकारामध्ये आपल्याला खास करून पाहायला मिळतात. ओटा गँगचे अध्यक्ष जयजी पाटील आहेत, तेही आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज जर आपण पाहिलं तर बिलालपाड्याचा संघ या मैदानावरती उद्या येणार आहेत, पण बिलालपाडा गावचे समाजसेवक आदरणीय कैलासजी पाटील साहेब आज आगरीकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या आपल्या ग्रुपमध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर भगवान दादा यांनी संपर्क नुकताच आमच्याशी साधला आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं कैलासजी पाटील साहेब बिलालपाड्याचे जे समाजसेवक आहेत त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप सारा शुभेच्छा असणार आहेत. आमची संपूर्ण आयोजन कमिटीची टीम, संपूर्ण कॉमेंट्री बॉक्सचा पॅनल आणि डीबी लाईव्हच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आम्ही ह्या सर्व शुभेच्छा देणार आहोत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहे. कांद्रपाडा संघाचा आहे 12th मॅन आपल्याकडे आहे. नितीन गोलंदाजी मार्क्स वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश स्ट्राइक वरती अविनाश आहेत. अविनाश स्ट्राइक वरती. पहिला बॉल अविनाशनं मात्र मैदानावरती भिरकावलाय. चेंडू मात्र तिथून पहिला बॉल वरती खेळाडूला जीवनदान मिळालेलं आहे. जीवनदान नेहमी महत्वाचं ठरणारा पाहायला मिळत आहेत. एका साईडला आपण पाहिलं तर अविनाश मैदानावरती पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूनं बॅटर आपण मैदानावरती पाहणार आहोत. अविनाश आणि नितीन जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज नितीन आहेत. नवगरला विनंती आपण एक एक्स्ट्रा पाठवून द्यायचं या ठिकाणी. फटका छान खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या पार चाललाय. मिल्टी लवाचार दर्जेदार या दुपारच्या सत्र दिलेला कणकणीत चौकार. दीपक आणि अविनाशी जोडी मैदानावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार मैदानावरती पाहायला मिळाला. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा पाहायला मिळाला. चेंडूला मात्र कळलं गेलं. बाउंड्री लाईन जवळ चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. पुन्हा मिसफील्डचं रूपांतर मैदानावरती सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहेत. 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात, त्या मात्र 7 धावा. तुम्हाला सर्वांचा आवडता खेळ क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला आवडतो. सध्या आपण पाहिलं तर या मॅचचा आनंद घेत सर अनेक सारे प्रेक्षक वर्ग मैदानावरती दाखल झाल्यात. 3 बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 7. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. स्ट्राइक वरती बॅटर पुन्हा पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आक्रमक विस्फोटक बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात आहेत ते दीपक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. फटका छान खेळलाय. प्रॉपर मिडल ऑफ दी बॅट, प्रॉपर कनेक्शन. जिथे शिरगाव मास्टर संघाचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
आक्रमण 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 मैदानावरती हल्ला बोल सध्या मैदानावरती केला जातोय आणि नवघर मास्टर सांस्कृतिक क्रीडा मंडळ हे संघाचे सध्या बॅटर मैदानावरती आक्रमण करताना पाहायला मिळते आणि आक्रमण करणार दीपक यांच्याकडे क्षमता, यांच्याकडे ॲबिलिटी, यांच्याकडे ताकद, सर्व काही गोष्टी आहेत त्या मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहेत. आणि सध्या मैदानावरती आपण पाहिलं तर दीपक यांची बॅट बोलू लागलेत. दीपक यांच्या बॅटमधून आलेला षटकार ही आपण मैदानावरती पाहिलेला आहेत. धावाधापलकावरती 13 30 नोंदी बोर्ड लगावले गेलेत. गोलंदाज पुन्हा मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेला. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, एक रन तर घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करायचा होता परंतु दुसरी धाव मैदानावरती घेताना पुन्हा एकदा पाहायला मिळालेत. तिथून मात्र गोलंदाजांना आता बिसफील केलायत. बॅकअप पाठीमागे नाही लवकर आला आणि बॅकअप नाही आला कारणामुळे इथून 2 धावा आहेत. तर 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्या आहेत. षटक संपलं गेलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन 1 बॉल आहे, शेवटचा बॉल आहे. दशकात फलकावरती लगावला गेला 15. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौका, डबल, सिक्सर, डबल ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यानंतर आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील अंतिम सामना होईल. श्री गणेश घासकोपरी मास्टर्स विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करावी लागेल टीम श्रीगाव मास्टर्स संघाला नेक्स्ट मॅच मध्ये. फटका छान खेळला. पुन्हा शेवटच्या बॉलला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल चाला गॅप मध्ये 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. बॉलला अंतिम मोमेंटला, शेवटच्या मोमेंटला बॉलला थांबवलं गेलंय परंतु 2 धावा आहेत. 2 धावा मैदानावरती पुनश्च एकदा कंप्लीट होतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. षटक संपलं गेलं मैदानावरती पहिलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आल्यात. धावफलकावरती बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा घेतल्या गेल्यात तर तब्बल 17 धावा मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक मध्ये संगीत घेऊया आणि पुन्हा येऊयात मैदानाच्या दिशेने. करायचे 66 बनवलं होतं पहिल्या डावामध्ये आणि 67चा पाठलाग करताना स्टार्ट चांगली झालंय. फ्लाइंग स्टार्ट मैदानावरती म्हणता येईल. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले 17. अजूनही विजयासाठी विचार केला तर इथून 50 धावांची बरोबर गरज आहे. 4 षटकांचा खेळ मैदानावरती असेल. बाकी गोलंदाज रेडी आहेत. पहिला बॉल पहिल्याच बॉलला खेळलाय. फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले आहेत परंतु त्या झोन मध्ये जास्तीत जास्त कॅचेस ड्रॉप झाल्यात. आधी पहिल्या इनिंग मध्ये उदय पाटील यांना आपण तिथे पाहिलं झेल ड्रॉप करत असताना पाहिलं होतं. त्याच्यानंतर आता ह्या क्षेत्ररक्षकाला पण पाहिलेले आहेत आणि याच्या संपूर्ण दिवसामध्ये म्हणजे हवेचा फ्लो जो आहे तो हवेचा फ्लो त्या दिशेने आहे. तिथे तुम्हाला कॅच कॅरी करायचे आहेत. कॅच नाही कॅरी केला तर कदापि थोडंसं माघारी परतावं लागेल. धावा धावफलकावरती 19. आई भावदेवी कंदरपाडा संघ आपण पाहता धावा बनवलेल्या आहेत. धावा रोखाव्या लागतील. कशा प्रकारे रोखल्या जातील याच्यावरती चर्चा होणार आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये श्री गणेश घासकोपरीचे खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. व्हाईट बॉल दीपक कोतवाल सर आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र मैदानावरती घेतली जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती मिसफील्ड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
नात्यानं म्हणजे आग्रिकोली सर्व खेळाडू आज एकत्रित झालेले आहेत. प्रत्येक गावामध्ये संबंध संपर्क मात्र या माध्यमातून वाढले गेलेत. पुण्याचा फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती होता, दूरवरती बॉल पडतोय, पाठलाग केला जातोय मैदानावरती. आपण पाहिलं तर बॉलचा नवीन आहेत, एक चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू आहेत, ते मैदानावरती येतात बॉलवरती. आणि धावसंख्या धावफलकावरती पुनश्च एकदा मैदानावरती वाढली गेले 2 ने. धावसंख्या धावफलकावरती 34 करायच्यात मैदानावरती 67 धावा. 2 षटकांचा खेळ जो आहे तो या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल इथून शेष असेल, दोघांसाठी विशेष आहेत. आणि त्याच्यानंतर हे ओव्हर देखील आपण कंप्लीट होताना पाहणार आहोत. शेवटचा बॉल आप ट्रॅकर बॉल आहे, पूल केलाय, हवेमध्ये झेलची संधी आहे. आता कुठलीही चुकी मैदानावरती नाही होणार. कॅच कॅरी केलाय, फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. विकेट मिळाली, चांगला कॅच तिथे मात्र पाहायला मिळाला. चांगला बॉल पाहायला मिळाला, चांगला बॉल पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर वेगवान चेंडू मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न होतोय. नवीन बॅटर मैदानावरती धकलत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 1 ने वाढली गेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नितीन पाटील मैदानावरती आपण पहिला तिथून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आदरणीय प्रेम जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर आदरणीय नरेशजी गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतात. वेलकम विशालजी जाधव साहेब यांनाही सध्याच्या घडीला आपण पाहतात आपल्या मंचाच्या दिशेने येत आहेत. आदरणीय प्रेम जाधव साहेब, त्याच्या जोडीला नरेश गायकवाड साहेब आणि विशाल जाधव साहेब आपलं स्वागत असणार आहेत. आणि प्रेम जाधव साहेब आणि आपण भेटलो होतो आमदार चषक नालासोपाराच्या मैदानावरती एक स्पर्धा पार पडली होती. त्यावेळी प्रेम जाधव साहेब नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते आणि ती स्पर्धा आपण एन्जॉय केली होती. इथून मैदानावरती विकेट आले, महत्वाची विकेट आले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 360 डिग्री प्लेयर्स म्हणून ज्या खेळाडूकडे आपण नेहमी पाहतोय तो उदय पाटील मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. आज कशा प्रकारे इनिंग फेस करेल याही गोष्टीकडे लक्ष लागले आहेत. कांदरपाडा संघाला जी विकेट हवी होती ती विकेट मैदानावरती मिळाली. धावा धावफलकावरती 35 करायच्या धावा 67. चालू असलेली मॅच एका बाजूला आपण पाहिलं तर आई भाऊदेवी कांदरपाडा त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळणारी टीम आहे नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ ए. खोलव्या टप्प्याचा बॉल तळला, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, बॉल खेळला गेला आहे. एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. एक धाव तर घेतली गेले आहेत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरती करायचा होता परंतु नाही घेतली. एकच धाव आता मैदानावरती घेतले गेलेत. माहित आहेत उदय यांची विकेट या मॅच मध्ये टर्न ऑन ऑफ होऊ शकतात, त्यामुळे उदयही थांबतायत. नाही या क्षणाने विकेट फेकायची ते मात्र जाणतायत. धावा धावफलकावरती 36 आणि सर्वाधिक महत्त्वाचे खेळाडू म्हणून अक्षय यांना घेऊन आल्यात. अक्षय आहेत, अक्षय शय करण्याचा प्रयत्न मैदानावरती करणार. धावा 36. लढायचंय, नडायचंय, भिडायचंय, मैदानावरती क्रिकेट खेळायचंय.
फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले दीपक. बॉल खेळला गेलाय बाउंड्री लाईन जवळून, खेळाडू मात्र चेंडूवरती येतात, बॉल अडवले गेलेत. सुंदर क्षेत्ररक्षणाचा दर्जा पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र 37 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास पहिल्या बॉलवरती तिथून लेग बाय आली, विकेट आला, सिंगल ह्या गोष्टी मैदानावरती घडल्यात. हो फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोर्ड, दांडी गुल. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मैदानावरती मिळाली. उदय पाटील थोडासा बॉल गुडलेन्स वरती होता, थोडासा पुढे हाताळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू मधली एसटी आहे ती मधली एसटी वाकवली गेल्यात. फलंदाज बाद, प्राइजलेस विकेट, सर्वाधिक महत्त्वाची विकेट उदय पाटील यांची बाद. अरे होगी तेरी दांडी, अरे होगी तेरी दांडी मेरा सारे पावर. बरोबर डीजेना टायमिंग साधलं ना. दांडी गुल झालाय, विकेट आलाय मैदानावरती आणि या दांडी गुल होत असताना फलंदाज तंबूच्या दिशेने परतल्यात. महत्वाची प्राइजलेस विकेट मैदानावरती पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 37 करायच्यात मैदानावरती 67 धावेंचा पाठलाग सध्याच्या घडीला सुरू आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंच वलटा संजय मेहरा सर आमच्या दिशेने यस डेफिनेटली सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतील ती मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपाने 38 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. लढाईचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालेले आहेत. कोण जिंकेल याच्यावरती चर्चेत. पहिला मॅच जिंकला टीम जय हनुमान श्री हनुमान टिवरी संघानं. दुसरा मॅच जिंकला टीम श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी संघानं. तिसरा मॅच सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहेत. ओव्हर क्रमांक मैदानावरती संपले गेले 3 ओव्हरचा काळ संपलाय. मैदानावरती पाणी आहेत, पाणी मैदानावरती जाईल. ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानावरती. प्रमोद आता भोईर आहेत, सध्या पाणी मैदानावरती जातोय. एक संगीत घेऊया आणि पुन्हा त्या मैदानावरती येऊयात. पण समीकरण डीजे 12-29 मॅच आहेत. सामना रंगेल यात काही शंका नाही मिळत. 12-29 मॅच कशा प्रकारे होईल याची चर्चा होत राहील. तोपर्यंत एक ब्रेक. या ठिकाणी आपण सन्मान करूयात. आदरणीय प्रेम जाधव साहेबांचा सन्मान आहेत, तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी आदरणीय प्रवीणजी दलवी साहेबांना विनंती करते आपल्या शुभ से हा सन्मान या ठिकाणी होणार आहे. 40+ आयोजन आपण पाहतात आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि खास करून आपण पाहिलं तर पुष्पगुच्छ आहेत. ते पुष्पगुच्छ देऊन मात्र सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतात प्रेम जाधव साहेब. इंटरनेटची सुविधा, वायफायची सुविधा मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने मिळत असतात. आणि प्रेम जाधव साहेबांना अगदी माहीत असेल आमदार चषक नालासोपारा त्या श्रीप्रस्थाच्या मैदानावरती पार पडली होती. तिथे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये एन्जॉय केलं होतं आणि ते आदरणीय प्रेम जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनापासून आपलं आभार आहेत. आपण दिलेलं मोलाचं वेळ आहेत आणि आपण दिलेली जी साथ आहेत, इंटरनेटची सुविधा आपल्या माध्यमातून जी आम्हाला उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल पुन्हा एकदा वाघवादेवी 40+ मास्टर क्रिकेट संघ आचोळे यांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार आहेत. त्यांच्या जोडीला नरेश गायकवाड साहेब आणि विशाल जाधव साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. आपण मोलाचा वेळ दिलात, महत्वाचा वेळ या स्पर्धेसाठी देत आहात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. मॅच रंगेल यात काही शंका नाहीत. 12-29 मॅच आहे म्हणून म्हटलं ना हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ एखाद्या माणसाची वेळ कधी कुठल्या
कशा श्रेणी बदलेल याचाही कधी नेम नाहीत आणि कधी बदलेले कोणी सांगू शकत नाहीत. असा खेळ आहे मैदानावरती. मॅच बदललाय. 12-29 मॅच आहेत. भावदेवी कांदरपाडा जिंकेल की पुन्हा एकदा नवघर राई जिंकेल याची चर्चा सध्या मैदानावरती रंगली आहे. 12-29 मॅच. किरण आल्यात ज्याला रन वाचवायचे आहेत. किरण आल्यात. किरणचा पहिला बॉल आपण पाहिला तर एक धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का? दुसऱ्या धावेचा कॉल. अति घाई संकटात नाही. अति घाई संकटात नाही आणि संकटात घेऊन गेलायत. बॅटर मैदानाच्या बाहेर परततील. महत्वाची विकेट, प्राइजलेस विकेट पुन्हा एकदा बाद होत आहेत. दीपक यांनाही परतावं लागेल तंबूच्या दिशेने. गॉन. तिथून मैदानावरती आपण पाहिलं तर खास करून विकेट आलाय. धावचीच्या स्वरूपाने फलंदाज बाद झालेले आहेत. आता या मॅच मध्ये पुन्हा गेम चेंजिंग मोमेंट हा ठरू शकतो. या मॅच मध्ये नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर संदेशाला जे नॉस्ट्रेलियनवरती पाहायला मिळत आहेत. 1 रन घेतले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती करायचा परंतु नाही. आता थांबवलाय. 2च धावा मैदानावरती येणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले. धावसंख्या आपण पाहिले तर स्कोर कार्ड वरती 41 41 धावा. फटका कळलाय. मिस्टामिंग स्ट्रोक कळलाय. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. किरणचा वेग, किरणच्या रन वाचवण्याची कला जी आहे ती मात्र एका खेळाडूकडे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. 1 धाव मैदानामध्ये एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्यात. ते मात्र 42 42 धावा धावफलकावरती लगावल्यात. समीकरण मैदानावरती जाणून घेऊयात. 9 चेंडूचे खेळ आहेत. 9 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. 9-25 मॅच आहेत. कोण जिंकेल याच्यावरती सध्या चर्चा रंगली गेलेत. महत्वाचा मॅच सुरू आहे. त्याच्यानंतर देखील एक बिग मॅच आपल्या भेटीला येतोय. श्री गणेश घासकोपरी 40+ अगेन्स्ट टीम असेल शिरगाव स्पोर्ट्स 40+. ड्राईव्ह केलाय. सन्मान देण्यासाठी भाग पाडला. खोलवर टप्प्याचा बॉल. बॅटरकडे प्रत्युत्तर कुठल्याही प्रकारचं नाही पाहायला मिळालं. फक्त सन्मान देण्यासाठी भाग पडल्यात आणि एका धावेने संघाची धावसंख्या आहेत ती मात्र पुन्हा एकदा वाढली गेल्यात. 8 बॉलचा खेळ आहेत. 8 बॉलमध्ये 24 धावांची मैदानावरती अजूनही गरज आहे. अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ करताना म्हटलं तर आज 19-20 गाव एकत्रितपणे या संपूर्ण मंडळामध्ये खेळत असताना आपण पाहू शकतायत. एकमेकांचे संबंध नेहमी वाढवण्याचं काम या अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळालेलं आहे. फलंदाज किरण. किरणचा बॉल पुन्हा एकदा यष्टी इथून अगदी उडवली गेल्यात. तिथून फलंदाज बाद होईल. किरणचा वेग, किरणचा प्रचंड आणि भन्नाट वेग मैदानावरती पाहायला मिळाला. फलंदाज बाद. या वयामध्ये देखील आम्ही चांगली गोलंदाजी, प्रचंड वेगाने गोलंदाजी करू शकतोय हे दाखवून देण्याचं काम मैदानावरती किरण करतायत. विकेट मिळाली. गॉन. मोमेंट तिथे धावचीच्या स्वरूपाने बाद. म्हणून म्हटलं ना हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी कुठल्या वेळी कुठल्या श्रेणी बदलले नाही माहीत. भावदेवी कांदरपाडा संघ होता जो थोडासा दबावामध्ये होता. किरण होता जोपर्यंत मैदानावरती दीपक होता तोपर्यंत थोडासा दबाव होता त्यांच्यावरती. पण दीपकची विकेट ज्यावेळी मिळाली ना थोडंसं आता म्हणजे मोकळा श्वासही घेतलाय असं म्हणता येईल. धावा धावफलकावरती या संघाच्या 43. 7 चेंडूचा खेळ आहे. 24 धावांची मैदानावरती गरज आहे. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला पुन्हा एकदा मैदानावरती.
षटक संपलं गेलंय बरोबर. इथून 4 षटकांचा खेळ संपला आहे. 6 बॉलचा खेळ आहे. 6 बॉल मध्ये 24 धावा मैदानावरती करायच्या आहेत. आक्रमण केलं जाईल नाही केलं जाणार चर्चा त्या गोष्टीची मैदानावरती आता रंगणार आहे आणि मॅच ही रंगणार आहेत. 6-24 चा मॅच आहेत. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या इनिंग मध्ये गणेशांच्या 4 धावा, किरण यांच्यात 11 धावा आणि नवीन म्हणजे नवीन प्रत्येकाला माहित आहे की नवीन आहेत पण ते नवीन नाही, नवीन जुनेच आहेत ना, म्हणजे कधीपासून मंडळामध्ये आहेत पण नवीन जुने आहेत. पण नवीन आज जुना जाणता खेळ केलेला आहे पण नवीन इनिंग त्याने साकारलेले आहेत. मग नवीन इनिंग साकारताना काय केलं त्याने 26 धावा केलेल्या आहेत. हेही महत्वाचे आहेत. दुसऱ्या बाजूनं त्यांच्या पाठोपाठ अजय आले. अजयच्या नावामध्ये जय होतं. अजयनं 9 बनवल्या. अक्षय आले. अक्षय आज थोडासा नाखुश होते, परफॉर्मन्स नाही झाला पण शेवटी हेमंत आले. म्हणजे खलनायक कोण असेल तर हेमंतही होता. हेमंतनं 14 बनवल्या शेवटी. त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळी आपण आलो अविनाशनं 17, तिथून आपण दीपक यांच्या 18 पाहिल्या पण ज्याच्यावरती सर्व दारोमदार होती तो उदय या मैदानावरती थोडासा फैल झाला. त्याच्यानंतर दीपक यांची ती महत्वाची विकेट. धावा दोन्ही बाजूने झाल्यात. असं नाही की समसमान मॅच आहे पण बदल कुठे झाला? बदल तिथेच झालाय जिथे तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. फक्त 3 रन 2 विकेट आले. हा क्रिकेटचा बदल आहे, हा मॅचचा बदल आहे. तिथे तिसऱ्या ओव्हरमध्ये आला होता 26, इथे तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या फक्त 3 रन. चौथ्या ओव्हरमध्ये तिथे 6 आल्या होत्या, आता चौथ्या ओव्हरमध्ये इथे फक्त 5 आलेले आहेत. 6 चेंडूचे खेळ आहेत. 24 धावेची गरज आहे. विनोद पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू झालेला नाही. चेंडू मात्र निघून जातो सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले, बॉलला अडवलं, फेकी थोडीशी खराब झालाय परंतु बॅकअप चांगला आहे. बॅकअप असल्या कारणामुळे 2 धावा ते इझिली कंप्लीट होतील. आता मैदानावरती समीकरण आहेत ते समीकरण पुन्हा एकदा बनणार आहेत. 5 बॉलचा खेळ आहेत. 5 बॉल मध्ये 22 धावा मैदानावरती अजूनही करायच्या आहेत. कोण जिंकेल? आता प्रत्येकाला तेच वाटतं ना, जिंकणार कोण? जो चांगला खेळ तो मैदानावरती जिंकणार आहेत. पाहूया मैदानावरती कोण जिंकेल ही मॅच. 5 मध्ये 22. आक्रमण करण्याचा प्रयत्न, खोलव्या टप्प्याचा बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची घाई नाही करत, माहित आहेत अशा वेळी जर बॉलनं दगा दिला कदापि चौकार जाऊ शकतोय, वेल मोमेंटला मॅच फिरू शकतोय. काही गोष्टी आता बरोबर आहे भावदेवी आंध्रपडा संघाला माहित आहेत. इथून येणारे बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये करायच्या धावा 20. 4-20. पाहूया कोण जिंकतायत. हा चेंडू निर्णायक आहे. दोन्ही संघांसाठी निर्णायक बॉल आहे. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतात. अतिरिक्त स्वरूपाचे धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आता विचार केला तर 4 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक असेल. 4 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही धावा करायच्या, त्यामध्ये 19 धावा इथून मैदानावरती बनवायच्या आहेत. लढावा लागेल. लढाव वृत्ती तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही काही गोष्टी अचीव करू शकतायत. आय कॅन डू इट स्वतःला सांगावं लागेल. 19ची गरज असताना बॉलला मात्र भिरकावलं. चेंडू चालला गॅप मध्ये. खेळाडू मात्र वेगाने चेंडूवर येत आहेत परंतु पहा पुन्हा एकदा बॉलला किती दगा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु 2 धावा त्या 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ आता मैदानावरती शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये करायच्या धावा 17. 2 षटकार 1 चौकार जर मैदानावरती आला तर कदापि आता 3 सिक्स साठी पारितोषिक गेलाय. ओटा गँग स्वतः जे पाटील मंडळाचे अध्यक्ष ओटा गँगचे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर या श्रेणी ते सिक्सर मैदानावरती 3 आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ओटा गँग यांच्याकडून. नाही आला चेंडू. खेळण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट चेंडू नाही झाला परंतु क्षेत्ररक्षक चुकल्यात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. इथून काय घडेल? नाही गेला बॉल अंतिम मोमेंटला तिथे मात्र अडवला जातोय. आता प्रत्येकाला तेच वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय पण 2 धावा आल्यात. 2 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहेत आणि विजयासाठी अजूनही धावा करायच्या आहेत. 15. कंपल्सरी चेसिंगचा नियम नाही आहे आता सध्या मंडळामध्ये. हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सुरुवातीला तुमच्या विकेट पाहिल्या जातात. विकेट जर बराबरीच असतील तर तुम्हाला टॉस तुमचा पाहिला जातोय. ह्या गोष्टी अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये बदल केला गेला होता. फुलटच बॉल आहे, त्याला दिशा दिली आहेत. मोठा फटका आलाय पण भरपूर उशिरानं आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
थँक्यू. चला शेवटचा बॉल आहे. धाबींची गरज आहे इथून. बरोबर पाहिलं तर आता एक बॉलचा खेळ आहे. एक बॉलमध्ये 11 करायचे. कॅन बिलीव्ह अचीव तुम्हाला आता मैदानावरती स्वतःला सांगावं लागणार आहे. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. मॅच जिंकलाय टीम आई भावदेवी कंधारपाडा संघानं मॅचला जिंकलेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही संघाला विनंती असेल चला लाईनअप मध्ये आपण मैदानावरती येणार आहात. तिथून हस्तांदोलन केलं जाईल, हँडशेक केलं जाईल. त्याच्यानंतर पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅच मैदानावरती सुरू होईल जिथे श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन आहे ते मैदानावरती घेतलं गेलंय. बॅटिंग करायची आहे टीम मैदानावरती. आपण पाहिलं श्रीगाव 40+ मास्टर संघाला मैदानावरती करायचे प्रथमतः बॅटिंग. काय घडेल त्या मॅच मध्ये याच्यावरती चर्चा रंगणार आहेत. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. तो खेळाडू